मला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी वाटतं आहे. जयंत पाटलांचं तुम्ही एक प्रकारे नाव घेण्याचा प्रयत्न करताय, कारण नाही, मी कोणाचं नाव नाही घेतलं. मी कोणाचं नाव घेतलं नाही. असेल समोरच्या पक्षातून तर तो त्यांना दिला होता. ते आपण म्हणावं, मी काय कोणाचं नाव घेत नाही या संदर्भामध्ये. म्हणजे कुठेतरी त्यांच्याकडून गडबड झाली आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना निर्णय घ्यावा लागला. नाही, असं नाही. बघा, दोन भाग नेले जे आहेत. एक भाग विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता निवडणं हा पूर्णपणाने पक्षाचा अधिकार आहे, कारण आम्ही ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहोत. आमची प्रामुख्याने विधानसभेमध्ये लढत कोणाबरोबर झाली हे आपण पाहतात. आता विलिनीकरण आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड याचा कसा संबंध येतो याचं जर का कोणी मला सांगितलं, महाराष्ट्राला समजावून सांगितलं, जे आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर मी त्यांचा आभारी नक्की राहीन. विलिनीकरणाची चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने मुलाखती देण्यात आल्या, त्याची घाई कशासाठी होती याचा प्रश्न माध्यमाने जर का विचारला तर मी आपला उपकृत होईन. सर, नेमकं काय होतं? खरं तर महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय का राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लागून आहे की नेमकं पक्षामध्ये काय चाललंय? खरंच विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती का? खरंच अजित पवारांचं तुमचं या संदर्भात किंवा प्रफुल्ल पटेलांचं एकत्रित तुमचं काय बोलणं झालं होतं का? मुळात पक्षाचं विलिनीकरण होणार होतं का? म्हणजे शरद पवार गट आपल्याकडे विलीन होणार होता? हा भाग आज मला या ठिकाणी काय विषयावरती बोलायचं नाही आहे, कारण ज्या पद्धतीने एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला गेला, त्याच्यातून मी प्रफुल्लभाई आम्ही टीकेचं लक्ष जरूर झालो. वहिनींच्याबद्दल सुद्धा ज्या धीरोदत्त पद्धतीने वहिनींनी स्वतःला सावरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार आहे या पद्धतीने, आणि दादांनी जो आयुष्यभरामध्ये विचार जतन केला, जोपासला, वाढवला, संबंध महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेण्यासाठी, त्या विचाराला अधिक ताकद आणि शक्ती मिळावी म्हणून वहिनींनी धीरोदत्तपणाने या सगळ्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं जे आज आपण अनुभवतो आहोत ते खूप आमच्या सर्वांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आहेच. आणि म्हणूनच अशा वेळेला या वाटचालीतून आम्ही पुढे जात असताना विलिनीकरण कोणी कोणाबरोबर चर्चा केली, मी आज या विषयावरती अधिक काय भाष्य करणार नाही, कारण कोण कशा पद्धतीने बोलत राहील. म्हणून मी दोन प्रश्न विचारले, त्याची अजूनही उत्तरं अनुत्तरित आहेत की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं, कुठल्या पक्षात. एक भाग बरोबर. दादांची अंतिम इच्छा म्हणून वारंवार बोललं गेलं. दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं. 2019मध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं, ते भक्कम सरकार राहील, ते विकासाचं गतिमान राहणारं सरकार राहील, 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी योग्य राहणार नाही. दादांची स्पष्ट भूमिका 19लाही होती, 22लाही होती. ज्यावेळेला एकनाथरावांनी एक विशिष्ट भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी एक पत्र आदरणीय पवार साहेबांना लिहिलं होतं, त्यावेळेला सुद्धा होती. त्यावेळेला सुद्धा पक्षात काही